ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी स्वच्छता मोहिमेचे आयोजन। जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी उपसभापती सुरेश बुधाशेठ पाटलांनी केला परिसर स्वच्छ, तर एनडी पाटलांनी शालेय विद्यार्थ्यांना केले वस्तूचे वाटप। ज्यांनी महिलांना शिक्षणाचा धडा दिला, ज्यांनी महिलांना त्यांचे हक्क मिळवून दिले, त्या क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 3 जानेवारी जयंती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या आदेशाने तसेच अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश बुधाशेठ पाटील यांच्या पुढाकाराने मौजे बुर्दुल येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थ्यांच्या समवेत माजी सभापती सुरेश बुधाशेठ पाटील, सरपंच चित्राताई अरविंद पाटील, माजी सरपंच ॲडव्होकेट सुनील पाटील, उपसरपंच रेश्मा विशाल जाधव, करुणा भरत पाटील, स्नेहा नितेश पाटील, मोतीराम पाटील तथा सर्व सन्माननीय सदस्य, ग्रामसेवक लिपिक शरद म्हात्रे तथा महिला वर्ग ग्रामस्थांनी संपूर्ण बुर्दुल गावात स्वच्छता मोहीम राबवून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्ताने स्वच्छतेचा उपदेश देत बुर्दुल गाव स्वच्छ केला। तर दानशूर व्यक्तिमत्व असलेले एनडी पाटील यांनी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना टी-शर्ट व ट्राउझरचे वाटप करण्यात आले। यावेळी माजी सरपंच ॲडव्होकेट सुनील पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका केतकी कावळे, एनडी पाटील यांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया। आज ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने संपूर्ण भारतवर्षामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि पंचायत राज मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारतवर्षामध्ये जी स्वच्छता मोहीम राबवलेली आहे, त्या मोहिमेनुसार आमच्या बुर्दुल ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने, जिल्हा परिषद शाळेच्या वतीने तसेच गावातल्या महिला मंडळ, महिला वर्ग, नवतरुण मित्रमंडळ आणि विद्यार्थीच्या बहुसंख्येने आमच्या गावामध्ये आम्ही स्वच्छतेची मोहीम संपूर्ण यशस्वीपणे राबवलेली आहे। आणि आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि संपूर्ण आम्ही या ठिकाणी महिला वर्ग बघतो, यो खऱ्या अर्थाने त्यांचा हा विजय आहे। कारण शिक्षणाचा पाया जो सर्वप्रथम रचला, जो महिलांना शिक्षणाचा हक्क दिला, तो सावित्रीबाई फुलेंनी दिली, म्हणून त्यांना ज्ञानज्योत म्हटलं जातं। म्हणून त्यांना आम्ही या ठिकाणी मानाचं वंदना करतो आणि स्वच्छतेची मोहीम यशस्वीरित्या पार पडली, त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थांच्या आणि महिला वर्गाचे तसेच नव तरुण मंडळाचे आणि विद्यार्थी मित्रांचे हार्दिक आभार मानतो। नमस्कार। आज 3 जानेवारी बालिका दिन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। त्यानिमित्ताने आपण जलहेत जीवन आणि स्वच्छता भारत मिशन या अंतर्गत शाळेतही विविध कार्यक्रम आयोजित केले होते। निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धा या विषयांवर घेतलेल्या आहेत आणि यापुढेही स्वच्छता ही आपल्या सर्वांसाठी किती आवश्यक आहे याची गरज सगळ्यांना सांगून आम्ही शाळा, घरपासून शाळा तसेच समाजापर्यंत हे स्वच्छतेचे लोण पोहोचवणार आहोत। त्याबद्दल आम्ही आश्वासन देत आहोत की शाळेतर्फे आम्ही असे आश्वासन देत आहोत की आमची शाळा आणि आमचे विद्यार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वच्छ राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। आज बालिका दिन आहे। त्यानिमित्ताने आपल्या बुर्दुल गावातील एनडी शेठ पाटील हे समाजसेवक आणि शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व यांनी आपल्या शाळेला सर्व मुलांसाठी टी-शर्ट आणि ट्रॅकसूट दिलेले आहेत। त्यांचे शाळेतर्फे मुख्याध्यापिका म्हणून मी शतशः धन्यवाद देते। नक्की सांगायला आनंद खूप वाटतो की आज या जिल्हा परिषद शाळा बुर्दुल इथे आल्यानंतर खरं सांगायचं म्हणजे मी कुठली भेटवस्तू दिल्यानंतर मी कधी फोटो घेत नाही, पण सर मॅडमच्या आग्रहाने मी नाही, तुमच्या आग्रहाने मी या लाईव्हवर मी येतो आहे। आणि खरं सांगायचं म्हणजे आज क्रांतीज्योतीबाई फुले यांच्या या जन्मोत्सवानिमित्ताने किंवा ज्या आपण इथं सगळ्यांनी मी आपल्या समोर सर्वांना म्हणजे दरवर्षाप्रमाणे मी या शाळेला गणवेश देतो। गणवेश म्हणजे एक इथली ट्रॅकवर टी-शर्ट मी नेहमी देत असतो आणि प्रत्येक शाळेला देत असतो। आणि हे टी-शर्ट ट्रॅकच नाही तर मला जी होईल, माझी शक्य होईल ती मला मदत करण्याला खूप आनंद वाटतो आहे। आणि या मुलांमध्ये जर मला तुम्ही जे बोलण्यात 2 शब्द बोलण्यात दिले त्याबद्दल मी खरं तुमचा आभार मानतो की मी या शाळेसाठी मी दिले म्हणून बोलतो आहे, अशातला भाग नाही। परंतु मला दिल्यानंतर बोलायला खूप आनंद वाटत नाही, कारण का मला इतर ठिकाणी आनंद वाटतो, तो दिल्यानंतर आनंद व्यक्त करणं। कारण प्रत्येक माणूस छोटीशी वस्तू देतो आणि फोटो काढतो आणि स्टेटसला देतो आणि तसलं काय मला काही जमत नाही।
त्याच्यामुळं मग हे मला तुमच्या आग्रहाने मला बोलावं लागलं आणि खूप आनंद वाटला. शालेजनी माझे धन्यवाद केला, आभार व्यक्त केलं आणि मी त्यांचा ऋणी आहे. अंबरनाथवरून बाळासाहेब कांबळे सोबत मी करिश्मा गावडे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, अंबरनाथ.